सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशाने पूरसंरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशाच स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. आमदार यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते, गटारी यासारखी विकास कामे नियमितपणे होतच राहतात. मात्र पूरसंरक्षक भिंत, नदीघाट बांधणी ही कामे दीर्घकाळासाठी असतात. सन 2005 पासून वारंवार होणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावामध्ये पूरसंरक्षक भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वारंवार महापुराचा फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. तसेच गेले अनेक वर्षापासून रखडलेले नदीघाट बांधकाम पूर्ण होईल. पाटबंधारे विभागाच्या वतीने सदरचे काम दर्जेदार होण्यासाठी आणि वर्षानुवर्षे टिकावे यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान औरवाड या गावी सुद्धा पूरसंरक्षक भिंत घाट बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शेतकरी नेते सावकार मादनाईक, धनाजीराव जगदाळे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, श्रेणिक मालगावे, विद्याधर मर्जे, सुरेश शहापुरे, बापूसो ऐनापुरे, आलास येथे सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी, रफिक साहेब अली, गणपती मगदोम, कवटेगुलंद येथील सरपंच संगीता शिंदे, आनंदा कुंभे, मल्लप्पा चौगले, बाबासाहेब पाटील, उपसरपंच गुरुबाद केटगाळे, राजेश डवरी, आदिनाथ आरबळे, राजू रावण, योगेश जगताप, मराठा समाजाचे अध्यक्ष सम्राट जगताप, अमर शिंदे, शिवसेनेच्या दीपाली चंदुगडे, विनोद जगताप, शेडशाळ येथील सरपंच सुनील संगपाळ, वर्धमान कल्याणी सुनील वाघमोडे, विकास सोसायटी चेअरमन अविनाश तकडे, विजय कोळी, साहेब पाथरवट, कुंतीनाथ उपाते, कलापा कांबळे, अण्णाप्पा नाईक, वसंत पवार, अनिल साजने, प्रथमेश तकडे, सनाउल्ला पठाण, निलोफर मोमीन, विजय कुंभुजे, मौजम कोल्हापुरे, आदिनाथ आरबाळे, रावसाहेब आरबाळे, राजू रावण, राजू गडगले, अप्पासाहेब गडगले, सुरेश बन्ने, असलम खुदबुद्दीन, मुल्ला गौतम निंबाळकर, बाबालाल चिंचवाडकर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पूर संरक्षक भिंत आणि नदीघाट त्यासाठी म्हणून जवळपास या बुगनाळ, आला, शिरशाळ, कवटेगुलंद आणि गौवाड या 5 गावाला जवळपास 20 कोटी 61 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आहे. खरं म्हणजे सातत्यानं 2005 पासून आपण बघतो सर्वाधिक फटका ह्या नदीपलीकडच्या ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूर्ण करण्याचा आपण संकल्प केला. त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली. येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.